हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता आलेला आहो मी गाया पाहायसाठी. बहुत दूर आलेला आहोत, कम से कम 1.5 किलोमीटर. तर मी गाया पाहिलेल्या आहे. म्हणलं तर गायाला पाणी आहे का नाही ते पाहण्यासाठी आलो होतो. खास करून पाणी पण आहे आणि गाया पण आहे. ते बाकी तिकडे चरत आहे पाठोरं, तिकडे आहे पाणी. तर हे पाणी लिंबाच्या झाडाच्या सावलीमध्ये येऊन बसलेले आहे. आता मी चाललेलो आहो घराकडे. इथे आहे आपली गाडी आणि तिकडे आहे आपले ढोर. आता मी बसलेलो आहो गाडी, मी घराकडे जातो. गाईच मी आलो होतो वावरामध्ये, बाया नेऊन सोडासाठी बाया नेऊन सोडलेले आहे. हे आहे आमचं कानार. आता मी मोठ्या घराकडे नेऊन सोडून देतो, मग येतो. गाड्याच्या सावलीसाठी मागड अशी निंबाचे झाड आहे का पावसाच्या पाणी. आमच्या इथे 90% आहे निंबाचे झाड. आणि ढोराला वासराला बसायसाठी पण खूपच छान जागा आहे, खूपच आहे. चला तुम्हाला ते बघा, तिकडे किती सारे आहे निंबाचे. मी घरी आणि गाडी पण लावलेली आहे, चाबी माझ्या हातात आहे. आता मी घरात जातो. एडिटिंग जे आहे माझी ती एडिटिंग करतो. होतो वावरामध्ये गाया पाहायसाठी. तर गाया आहे खारीमध्ये बसून आहे. तर मग भेटू आपण. तर गाईज आता हनुमान जयंती पण येत आहे, जवळ आलेली आहे. आणि आपण माईक बनवलेला आहे. माईकमध्ये पाहू मग किती स्पष्ट आवाज येतो. तर काहीच आपले आहे तिकडे ढोरं. आता मी चाललेलो आहोत त्यांना पाणी पाजण्यासाठी. बिलकुल गेटच्या पुढंच टाका आहे आणि तिथं पाणी पाजतो आणि पुन्हा वापस वावरामध्ये आणून सोडतो. ढोरं काही पाणी पिलेलं नाही. आता वापस मी घरी आलेला आहोत. ढोरांचं काही पाणी पिलं नाही. आता झालेला मी कोरपाना बैलासाठी स्प्रे आणायचा होता, त्याला दुखणं झालं म्हणून. मी आलेलो होतो गणेश मेडिकल येथे, कोरपाना बस स्टॉप, नॅशनल हायवेच्या साईडला. तर गाईज आता मी चाललेलो आहो घराकडे. कोरपण्यावरून निघलेला मेडिकल म्हणून. तर मी कायसाठी गेलो ते सांगतो. तर हे आहे आपल्याकडे मेडिसिन आपल्या बैलासाठी, बहादूर घोड्यासाठी. तर मेडिसिन आणलेली आहे आणि आता मी चाललेलो आहो घराकडे. गाईज मी आता आलेलो आहो कोरपण्यावरून जाऊन रोहनच्या पांटेल्याकडं. ढोरं आणायला जायचा आहे. आता आपला एक बैल तिकडे बांधून आहे, जो बिमार आहे तो वाला, आणि वासरू पण आहे तिथं. तर ढोरं आल्यावरच भेटू मला. मी ढोरं न्यासाठी कालच्या वाणी. आता मी पण आज पण गेटवरच उभा आहो. मिशन तिकडे खालतं बसून आहे. ढोरं आलेले आहे. आता मी नेतो घराकडं. आता आम्ही कापूस उतरवायला सुरुवात करत आहोत. फाडी टाकत आहे आणि फाडी टाकल्यावर कापूस उतरवतो. आजचा ब्लॉग चांगला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.